आज आपण करणार आहोत शेवग्याच्या शेंगा. एकदम गावरान शेंगा आहेत. ते चांगल्या चिरून कापून घेतलेत नाही का, आणि त्याची काळी भाजी करणार आहे. त्यासाठी आपण घेतले कढीपत्ता, एक लहान वाटीवर शेंगदाणे, एक चमचा हे हावरी, 2 चमचे डाळ्या, कोथिंबीर, खोबरं किसून घेतले, थोडंसं आलं, लसूण आणि जाडं मीठ, आणि काळा मसाला घेतला आहे 2 चमचे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. 4 छोटे छोटे कांदे घेतलेत उभे चिरून, आणि एक छोटं टोमॅटो घेतले उभं चिरून. आता हे आहे ना, तेल टाकून आहे ना सगळं चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं. आधी कांदा टाकायचा, असा चांगला ब्राऊन होत तर चांगला भाजून घ्यायचा दोन्हीकडून पण. नंतर त्याच्यातच आलं आणि लसूण टाकून घेतलं, म्हणजे ते पण त्या कांद्याबरोबर भाजून निघेल. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने भाजी करायची पद्धत आहे, पण इतकी चांगली लागते ना चवीला. आम्ही भाकरीबरोबर खातो. आम्हाला नाही का चुरून लागते म्हणून आम्ही थोडीशी जास्त रस्सा धरते. आता हे ब्राऊन व्हायला लागले, त्याच्यात टोमॅटो टाकलं, आणि टोमॅटो शिजण्यासाठी मीठ पण लगेच टाकून घेतलं त्याच्यातच. थोडंसं भाजून घ्यायचं अजून परत. आता जरा व्यवस्थित झालंय ब्राऊन. मग आता याच्यात मसाला टाकून घेतला, 2 चमचे मसाला घेतला मी. आता हा माझा आहे ना थोडासा कमी तिखट आहे म्हणून मी 2 चमचे घेतला. तर तुम्ही तुमचा मसाला कसा आहे त्याच्यानुसार वापरा. काळा मसाला नसेल तर गरम मसाला आणि लाल तिखट वापरायचं. आता हा आमचा घरगुती जर वर्षभराचा करून ठेवलेला साठवणुकीचा काळा मसाला आहे. आता ते भाजून झालं. आता ह्याच्यात थोडंसं तेल टाकलं, शेंगदाणे असे खरपूस भाजून घ्यायचे चांगले. आता काळी भाजी करतोय म्हणून जरा थोडेसे काळे होऊन द्यायचे. त्याला सगळीकडनं तेल लागलंय, त्याच्यामुळे आता ते व्यवस्थित भाजतील. त्याच्यातच मग डाळ्या आणि हावरी टाकून घेतली. ते थोडंसं भाजून घ्यायचं व्यवस्थित. मग परत त्याच्यातच खोबरं टाकलं. थोडंसं तेल टाकलं परतण्यासाठी. आता हे चांगलं खरपूस भाजले तर काढून घ्यायचं. आता आहे ना मिक्सर ना करताना आहे ना, सगळ्यात आधी कांद्याच्या आधी हे मिक्सर करून घ्यायचं, म्हणजे नाही का त्याच्यात अख्खी डाळ किंवा शेंगदाणे राहत नाही, म्हणून हे आधी मिक्सर करायचं. असं पाणी न टाकता कोरडंच मिक्सर करून घ्यायचं हे आधी. त्याच्यात कोथिंबीर टाकली. आता हे कोरडं मिक्सर करून घेतलं ना, आता मग ह्याच्यात कांद्याचं टाकायचं, भाजलेला कांदा, त्याच्यातच आलं लसूण आहे, मसाला, मीठ टाकून घेतलेलं आहे सगळं. मग हे पाणी टाकून सगळं एकसारखं बारीक करून घ्यायचं चांगलं व्यवस्थित. हे झालं वाटण तयार. आता शेंगाला शिजत ठेव. तुम्ही उकडून घेतल्या ना एका साईडला तरी चालेल, थोडंसं मीठ टाकून उकडून घेतल्या तरी चालेल,
पण आहे ना मी डायरेक्ट हे करते, त्याच्यामुळे ना त्याचा अर्क इतका छान उतरतो ना, भाजी चवदार लागते. तेल टाकून आता कढीपत्ता टाकलाय, शेंगा टाकून घेतल्या. आता आता ते थोडंसं असं हलवून घ्यायचं परतून आणि झाकून ठेवायचं. म्हणजे ते ना आमच्या पाण्यातच अशा शिजतात, कमी गॅसवर ठेवल्या ना आमच्या पाण्यातच अशा थोड्याशा शिजतात. आणि राहिलेल्या अर्धवट शिजल्या ना, राहिलेल्या मग त्या रश्श्यात मसाल्यात परतून मग रश्श्यात शिजून जातात. खूप छान शिजल्या होत्या आणि चवीला पण चांगल्या झाल्या होत्या. तर झाकण ठेवायचं. परत 5 मिनिटांनी मी झाकण काढून पाहते, तर शेंगा बऱ्यापैकी म्हणजे नाही का अशा हे झालेल्या आहेत. तर त्याच्यात मसाला टाकला. नाही, मसाला वेगळा परतायची काही आवश्यकता नाही आहे. चांगलं शेंगाला लागतो आणि चांगलं परतलं पण जातो मसाला पण, आणि शेंगा पण आधीच परतलेले आहेत. म्हणजे कसं ते एक चवदार होतात चांगल्या, उलट अर्क उतरतो शेंगाचा अशा पद्धतीने. परत झाकण ठेवून 5 मिनिट ठेवायचं. आता मसाला पण चांगला परतला गेला आहे आणि शेंगा पण. त्याच्यात आता मिक्सरचं भांडं धुवून टाकलं. आता आहे ना तुम्हाला जितका रस्सा पाहिजे तर त्यानुसार मी पाणी आता गरम करून घेतलंय आणि हे गरम पाणीच टाकलं त्याच्यात. आता आम्हाला आहे ना ही भाकरी बरोबर खायची म्हणून मी थोडासा जास्त रस्सा धरलाय. तुम्हाला म्हणजे नाही का तुमच्या आवडीनुसार मग तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. भाताबरोबर खायची, पोळीबरोबर खायची. 5 ते 7 मिनिट मध्ये शिजते चांगली शेंगा. अशा हाताने उलटणीवर हाताने अशा दाबून पाहिजे शिजल्या का. जास्त गाळ पण नाही, अशा मीडियम छान शिजल्या पाहिजे. ते जास्त शिजल्यावर पण ते रश्श्यात हे होतं, मग झाली भाजी तयार.